साखर दरवाढीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। साखरेचे दर वाढवून काही लोक पैसा कमवतायत, याची सखोल चौकशी व्हावी। तसंच साखरेची टंचाई नसेल तर अचानक दरवाढ व्हायचं कारण काय, असा प्रश्न त्यांनी विचारलाय। नेमकं भाव थोडे दिवस राहणार आहेत, कारण येणार साखरेची टंचाई निर्माण होणार अशी आवाई उठवायची आणि साखरेचे दर वाढवायचे, घबराट निर्माण करायची। कारण गणपती तोंडावर आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, साखर कमी पडेल, साखरेची टंचाई निर्माण होईल असं म्हणून साखरेचे दर वाढवायचे आणि साखर विकून घ्यायची। परंतु साखर कमी पडायचं कारणच नाही। मात्र या मधल्या काळामध्ये साखरेचे भाव वाढवून काही लोक जे काही पैसा कमावत आहेत याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। म्हणून मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान आणि त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना एक पत्र लिहून मी मागणी केली की खरोखरच साखरेची टंचाई असते तर महाराष्ट्रात नाही देशात कुठेही साखर मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झाले असं दिसत नाही। साखर फक्त महाग झालेली आहे,